प्रजापिता ब्रह्मदेवा, आम्ही आपली कठोर साधना करून देखील आपण आम्हाला दर्शन देत नाही. देवा, या अग्निकुंडात आहुती देऊन आम्ही आमचे जीवन संपवित आहोत. आपली कठोर साधना पाहून आम्ही आपल्याला प्रसन्न झालो आहोत. त्यामुळे इच्छित वर मागून घ्या. हे ब्रह्मदेवा, आम्हाला तीन लोकी कोणाच्या हातून मरण येणार नाही. आमचा मृत्यू कोणाच्या हातून होणार नाही असं आम्हाला वरदान द्या. हे दैत्यराज, असे कोणते वरदान आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. या सृष्टीवर जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा अटळ आहे. तुम्ही दुसरे कोणतेही वरदान मागा, आम्ही ते अवश्य देऊ. धर्म ब्रह्मदेवा, या तीन लोकी आमचा मृत्यू कोणाच्या हातून होणार नाही. आमचा मृत्यू फक्त आम्हा दोन बंधूंच्या हातून होईल असं आम्हाला वरदान द्या. आपली इच्छा पूर्ण हो. तथास्तु. ब्रह्मदेव, आपल्या वरदानाने आम्ही अमर झालो. बंद होंड, अगदी खरंय. आता आपलं जर शरीर एक वेगळं असलं तरी आपल्या आचार विचार एकच आहेत. बंद हुंड, अरे बंधू शुंड, आता आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही. कारण ब्रह्मदेवाच्या वरदानाने आपण अमर झालो. अगदी खरंय. बंद हुंड, आता त्या देवांकडून चांगलीच सेवा करून घेऊ. खरंय बंधू. आता सरळ इंद्रावर स्वारी करू आपण. नारायण नारायण सोनियाची पाऊले पडती माझी अंगणा. सोनियाची पाऊले पडती माझी या देवलोकी या दैत्यांचा हाहाकार तर फारच माजला आहे. परंतु आपलं भ्रमण कार्य चालू ठेवण्यासाठी हे कारण खूप अति सुंदर तर आहे. म्हणून आपण या दोन्ही दैत्यांचा समाचार घेऊ. माईक इकडंच पाहिजे. नारायण नारायण. माईक आहे ना इकडे थोडा पाहिजे. हे दैत्याला धुंद सुंदर एवढ्या कोणत्या आनंदाने मोहित झाला आहात हे आम्हालाही कळू दे. आम्ही अमर झालो. नारायण नारायण. भेटले बरं का कारण नारदाला. नारायण नारायण. आणि प्रथम स्वारी त्या इंद्रावर करणार. नारायण नारायण. चल बंधू.
वाचलं या हुंड शुंड तुझ्यावरती चाल करून येत आहेत सावधान इंद्र सावधान हुंड शुंड आईला वाटाणे म्हातारी परत निघून जावा अन्यथा 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 काय करशील इंद्रदेव? हुंड शुंड तुम्हाला माझ्या सामर्थ्याची जाणीव नाहीये असं तर दाखव आपलं सामर्थ्य. काही हरकत नाही. ब्रह्मनगरीची स्वारी तार छेडित करीतो वारी नारदाची मंजुळ वाणी बोलली जातो मी भेटाया ब्रह्मपुरी. ओ नारदाची मंजुळ वाणी बोलली जातो मी भेटाया ब्रह्मपुरी. शुभ आशीर्वाद मुनिवर या ब्रह्मलोकी आपलं स्वागत आहे. नारायण नारायण आज या ब्रह्मलोकी नारायण नारायण पिताश्री आपण दिलेल्या वरदानामुळे दैत्यराज हुंड शुंडचा भारत उन्मत्त झाले आहे. ते इंद्रलोकी काबीज करून ब्रह्मपुरी चाल करून येत आहे तेव्हा पिताश्री सावधान म्हटलं बरं का. काय त्याची ही हिंमत. नारायण नारायण आम्ही घेतो त्यांचा समाचार. आपण आपलं भ्रमण कार्य असं चालू ठेवा. नारायण नारायण येतो आम्ही पिताश्री. नारायण नारायण ओ धन्य विठू माऊली ओ कृपेची ती सावली धन्य विठू माऊली
तेची ती सावली दर्शनाशी आलो देवा तुझ्याच राऊळी ओ कानी कुंडल शोभे भरत ठेवली डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडल शोभे भरत ठेवली डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडल शोभे भरत ठेवली डोळे भरूनी पाहू तुझी त्यामुळे आल्या पावली परत निघून जा. तुला जर या ब्रह्मबुद्धीत मातीचा कण द्यायचा नसेल तर हो म्हणणार तयार. ठीक आहे. नंबर नाही बंधू. आता खऱ्या अर्थाने आपण या तीन लोकांचे सम्राट झालो. खरा बंधू चल त्या देवांकडून आपली चांगली सेवा करून घेऊ. चल बंधू. देवांच्या दरबारी आली बघा सारी, हो आली बघा सारी. देवांच्या दरबारी आली बघा सारी, हो आली बघा
असं कोणतं कार्य चालू असावं हे आम्हालाही कळू दे. आता तुम्ही तर सर्व काही जाणता आहात. ते फार श्रीमंत झाले आहात. नारायण नारायण. सर्व देवांना सलोखी पळवून सोडलं आहे. त्यावर आपण काहीतरी मार्ग सांगावा. हो नारायण नारायण. आम्ही आणि मार्ग. नारायण नारायण. देव हो, तुम्ही पार्वती पुत्र गजाननाची आराधना करा, तेच तुम्हाला या संकटातून मार्ग दाखवतील. नारायण नारायण. चंद विठ्ठलाचा हा जीवा लागला, त्याचा अंतरीचा हा मनी दाटला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवात माणुसकीचा हो देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला, इंद्रदेव हा ब्रह्मदेव आपण त्या गणेशाची आराधना करू. गण गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बप्पा मोरया. गण गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बप्पा मोरया. गण गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बप्पा मोरया. ओम गणपतये नमः. हे देव उठा, मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे. देव माझा धावा करण्याचं कारण हे बाळ गणेश, आम्ही दिलेल्या वरदानाने ते हुंडशुंड फारच श्रीमंत झाले. त्यांनी सर्व देवांना सळोकी पळ करून सोडलं आहे. त्यावरती आपणच काहीतरी उपाय सांगा. परमपिता ब्रह्मदेव, आपण एका सुंदर स्त्रीची निर्मिती करा, बाकीचे कार्य शनिदेव सांभाळतील. ठीक आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. शुभ आशीर्वाद तिलोत्तमा. हे तिलोत्तमा, तुम्हाला एका महत्त्वाच्या कामासाठी श्री शनिदेवांना सहकार्य करायचं आहे. देवी तिलोत्तमा, शनीचा प्रणाम.
देवी तिलोत्तमा या दैत्याला झुंडशुंड यांनी त्रिभुवनात पुरा अधर्म माजवला आहे. त्यांचा नायनाट करण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करावे. त्यासाठी मला काय करावे लागेल? परंतु देवी तिलोत्तमा ते दैत्याला झुंडशुंड तुमचे आहे सौंदर्यावर घालून जातील आणि ते तुमच्यावर प्रेम करतील असं कार्य करून त्यांना प्रेमात पाडून घ्या. ठीक आहे, आम्ही त्यासाठी तयार आहोत. ठीक आहे तास यशस्वी हो. कोण कोण आहात आपण? आम्ही नृत्य करावं. मग इथे कशासाठी आलात? आम्ही आमचं पोट नृत्य करून करतो. मग तुम्ही लोके आपलीच सत्ता आहे आणि या सत्तेवर तुमच्या विचाराचा सेवा करण्यासाठी आम्ही नृत्य करू इच्छितो. असं तर मग दाखवा आपली कला. आम्ही उत्सुक आहोत. ठीक आहे. उभी काढ उभी काढ डान्स आहे ये जशी चंद्राची रोहिणी ब्रिजपतीची तारा राणी. जशी चंद्राची रोहिणी ब्रिजपतीची तारा राणी. मी लावण्य चालली तशी ती लावण्य चालली. माझ्या रूपाची हो तारा मोहिनी. माझ्या रूपाची हो तारा मोहिनी. माझ्या रूपाची हो तारा मोहिनी. मीनार अशी गुलजार उर्वशी मेनकागार. मीनार अशी गुलजार उर्वशी मेनकागार. मी चंद्रमुखी देखणी. मी चंद्रमुखी देखणी. माझ्या रूपाची हो तारा मोहिनी. माझ्या रूपाची हो तारा मोहिनी. माझ्या रूपाची हो तारा मोहिनी. सफेदळी नाक गळी खळी जणू गुलाबाची कळी. सफेदळी नाक गळी खळी जणू गुलाबाची कळी. मी इश्काची रोषणी. मी इश्काची रोषणी. माझ्या रूपाची हो तारा मोहिनी. 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 माझ्या रूपाची हो तारा ही सुंदर स्त्री कोण आहे? दैत्यराज हिचं नाव तिलोत्तमा आहे. सुंदर
अति सुंदर एवढी सुंदर पवन होती याआधी आम्ही कधीच पाहिली नाही. दैत्यराज आम्ही समजलो नाही. त्याचे सुंदर अद्भुत रूप पाहून आम्ही मोहित झालो. आम्ही ज्या प्रेमात पडलो आणि आता आम्ही हिच्याशी विवाह करून हिला आमची राणी करून घेणार आहोत. दैत्यराज हे तर आमचं सौभाग्य आहे. पण काय नुसतं आपण दोघे एकाच स्त्रीशी लग्न कसे करू शकता? आमच्यासाठी काही अशक्य नाही. कारण आज जे काही केलंय ते दोघे मिळूनच हिच्याशी विवाह आम्ही दोघेही करणार. हिच्याशी विवाह करून आम्ही आमची राणी बनवणार आहोत. तुम्ही आतमध्ये बसावे. आम्ही बोलतोय यांच्याशी. श्री विश्वास हा तर त्या स्त्रीचा आवाज आहे. आम्ही पाहून येतो. तुम्ही या शनीच्या न्यायचक्रात सापडला आहात. आता तुमचा मृत्यू अटल आहे. काय झालं नृत्यवान? कसला विचार करताय? दैत्यराज पाहता या देवीचा आवाज ऐकता. तुमचे बंधू तिकडे आतमध्ये आणि तुम्ही इथेच. आपणही जाऊ. चला. सुंदरी काय झालं? आणि आपण असे ओरडलं का? आपला आवाज ऐका. मी इकडे पळत सुटलो. दैत्यराज, आम्ही या पुढच्या कष्टासाठी गेलो असता आमच्या शरीराला काहीतरी टोचले असं मग आम्ही पाहतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे तुम्हाला झालेली इजा मी शांतपणे पाहू शकत नाही. म्हणून मी स्वतः इजा करून घेतली. दैत्यराज, आपण खरंच इतकं प्रेम करता आमच्यावर? होय सुंदरी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण तुझं दैत्यराज, खरंच सांगू?
तुमच्या प्रेमात पडले. खरंच. पण काय सुंदरी पण तुमचे बंधू पण मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे. अरे सुंदरी विवाह आपल्या दोघांचाच होणार आणि राहिलं बंधूंचं ते आम्ही त्यांना पाहून घेऊ. उद्या दैत्य पुरुष यांना आमंत्रित करतो आणि आपला विवाह उद्याच होईल. येतो मी, आपण आराम करावा. विवाह तर होणार पण तो आमचा आणि या सुंदरीचा आम्हीही पाहतो कसा विवाह करतात ते. तुम्ही तुमचं कार्य एकदम उत्तम पार पडला. ते दैत्याला फार तुमच्या प्रेमामध्ये पारावून गेले आहेत. हे दैत्याला तुमचा मृत्यू अटल आहे. माझ्या आमचा विवाह लवकर संपन्न व्हायला पाहिजे. त्याची चिंता नसावी, एकदम मस्त होणार. हातोडा सर्व मंगल मांगल्ये शिव सर्व साधिके शरणं गौरी नारायण नमस्ते. भगवान महाकाय सुरवटी समर्पण केशव नारायण माधव महा दैत्य पुरोहित आमचा विवाह लवकर संपन्न व्हायला पाहिजे. मध्ये बोलू नका. हात जोडा. लिहिलंय अरे काय झालं तुमचं? मी काय करू ते? बंधू हुंडा तुम्ही आमचा छळ केला आहे. नाही बंधू हुंडा बंधू हुंडा विवाह होणार पण तो माझा आणि या सुंदरीचा. नाही बंधू शुंडा आणि विवाह होणार पण आमचा आणि या सुंदरीचा. हे दोन्ही गाडीवाल्याने काय ते ठरवा बाबा. मला वेळ नाही. नाही बंधू हुंडा माझ्या मार्गातून बाजूला हो. ते आता शक्य नाही बंधू. विवाह होणार पण तो आमचा आणि या सुंदरीचा. नाही बंधू हुंडा विवाह होणार पण तो माझा आणि या सुंदरीचा. नाही बंधू विवाह होणार पण तो आमचा आणि या सुंदरीचा. नाही बंधू हुंडा बंधू हुंडा विवाह होणार पण तो माझा आणि या सुंदरीचा. माझ्याकडे ते कोणती युक्ती आहे? दैत्यराज असं भांडून आपण दैत्यराज असं भांडू नका. दैत्यराज हो मी काय करू? लग्न करायचंय. मी काय करू? पूर्वज घरी जावा. दक्षिणा कोण देणार?
दैत्यराज तुम्ही न भांडता आपण एक अशी युक्ती करू. म्हणतो कसा? दैत्यराज आपण त्रिलोत्तमाशी लग्न करू इच्छितो, पण आपण दोघेही बोलता की लग्न करू, पण आपण असे एक युद्ध करू की जो बलशाली असेल तो देवीशी लग्न करू शकतो. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. हो, जो बलशाली असेल मी त्याच्याशीच विवाह करेन. हा आम्हालाही मान्य आहे. तुम्हाला मिळालेल्या ब्रह्मदेवाच्या वरदानाने तुम्ही फार उन्मत्त झालात, त्यामुळे मलाही चक्र रचावी लागली, त्यामुळे हा तुमचा मृत्यू होत आहे. महाराज की